नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या जीवन एक रंगमंच या चॅनलवर। मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी एक खूप सुंदर गोष्ट घेऊन आले आहे। गोष्ट शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो, कारण या गोष्टीचा शेवट बघितल्यानंतर तुम्हाला आयुष्यामध्ये कोणत्या गोष्टीला जास्त महत्त्व द्यायचं, कशाला कमी महत्त्व द्यायचं हे लक्षात येईल। बऱ्याच जणांना आयुष्याच्या शेवटी लक्षात येतं की आपण नको त्या व्यक्तीला, नको त्या वस्तूला, नको त्या गोष्टीला खूप महत्त्व दिलं। त्या गोष्टीचा पश्चाताप करायचा नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग मित्रांनो, आजचा व्हिडिओ सुरू करूया। बघाल तर ही गोष्ट तुम्हाला जुनी वाटेल, परंतु याचा शेवट तुम्ही पाहाल तर तुमच्या हे लक्षात येईल ही गोष्ट तर आपल्याच आयुष्याशी निगडीत आहे। गोष्टीचं शीर्षक आहे मला तुझी किंमत कळालीच नाही। एका राजाच्या 4 बायका होत्या, परंतु तो सर्वात जास्त प्रेम आपल्या 4थ्या पत्नीवर करत होता। तिची खूप काळजी करायचा। तो आपल्या 3ऱ्या पत्नीवरही खूप प्रेम करत होता, परंतु तिला आपल्या मित्रांना दाखवायला किंवा मित्रांची ओळख करून द्यायला खूपच घाबरायचा। त्याला नेहमी असं वाटायचं की ही कुणा दुसऱ्या सोबत पळून तर जाणार नाही ना। तो आपल्या 2ऱ्या पत्नीवरही प्रेम करत होता। जेव्हाही तो खूप अडचणीत असायचा, तो आपल्या 2ऱ्या क्रमांकाच्या पत्नीकडे जायचा आणि ती त्याची समस्या दूर करायची। परंतु तो आपल्या पहिल्या पत्नीवर अजिबात प्रेम करत नसे, परंतु ती पहिली पत्नी मात्र त्याच्यावर खूप प्रेम करायची। त्याची खूप प्रेमाने देखभाल करायची, काळजी घ्यायची। एक दिवस तो राजा खूप आजारी पडला आणि त्याला या गोष्टीची जाणीव झाली की आता तो मरणार आहे। त्याने स्वतःला म्हटलं की माझ्या 4 बायका आहेत, त्यांच्यापैकी एकीला मी आपल्या सोबत घेऊन जाईल। जेव्हा मी मरेल तेव्हा त्या मरणातही तिने मला साथ द्यावी। मग त्याने आपल्या 4थ्या पत्नीला विचारले की मी मेल्यावर तू माझ्यासोबत येशील? तर ती म्हटली की अजून माझं काय वय आहे, तरी माझं खूप आयुष्य बाकी आहे, अजून तर मला जग पाहायचं आहे, मी तुमच्या सोबत नाही येऊ शकत। मग त्याने 3ऱ्या पत्नीला विचारले तर ती म्हटली नाही, माझं तर माझ्या आयुष्यावर, माझ्या जीवनावर खूप प्रेम आहे आणि जेव्हा तुम्ही मरून जाल ना तेव्हा मी दुसरं लग्न करेल। त्यानंतर त्याने आपल्या 2ऱ्या पत्नीला विचारले तर ती म्हणाली मला माफ करा, या बाबतीत मी तुमची काहीच मदत नाही करू शकत। खूपच झालं तर मी जास्तीत जास्त स्मशानभूमीपर्यंत तुमच्या सोबत येऊ शकते। आता त्या राजाचं मन खूप दुःखी झालं होतं। तेव्हा अचानक त्याला एक आवाज ऐकू आला आणि त्या आवाजाने म्हटलं की मी तुमच्या सोबत यायला तयार आहे, तुम्ही कुठेही गेलात तर मी तुमच्या सोबत येईल। जेव्हा त्या राजाने पाहिलं तेव्हा त्याला कळालं की ती तर त्याची पहिली पत्नी होती, परंतु ती खूपच आजारी पडलेली होती, कारण तिची देखभाल करणारं, काळजी घेणारं कुणीच नव्हतं, कुणीच तिच्यावर प्रेम करत नव्हतं। शेवटी तो राजा पश्चाताप करू लागला, खूप रडू लागला। तो म्हटला की मला तुझी देखभाल करायला हवी होती, तुझी काळजी घ्यायला हवी होती, तुझ्यावर प्रेम करायला हवं होतं आणि मी हे सगळं करू शकत होतो, तरीही मी तुझी कधीच कदर केली नाही, कधीच तुझ्यावर प्रेम केलं नाही, परंतु तू तर नेहमीच मला प्रेम दिलं। तुम्हाला माहितीये का मित्रांनो, तो राजा कोण होता? तो राजा म्हणजे तुम्ही आहात, आपण सगळेच आहोत। खरं तर प्रत्येकाच्याच 4 पत्नी असतात। 4थी पत्नी म्हणजे आपलं शरीर। आपण त्याला कितीही सजवा, कितीही सांभाळा, परंतु जेव्हा आपण मरणार असतो ना ते आपलं साथ सोडूनच देतं। 3री पत्नी म्हणजे धन, पैसा, अडका, संपत्ती, परंतु जेव्हा आपण मरून जातो तेव्हा या सगळ्या गोष्टी दुसऱ्याकडे चालल्या जातात। तुमची 2री पत्नी आहे तुमचे मित्र, तुमचे नातेवाईक, ते कितीही जवळचे असू देत,
परंतु मेल्यानंतर ते जास्तीत जास्त स्मशानभूमीपर्यंत आपल्या सोबत येऊ शकतात. परंतु मित्रांनो, आपली पहिली पत्नी असते आपलं अंतर्मन, आपली चेतना, जी की या जगाच्या आकर्षणामध्ये कुठेतरी हरवून जाते, जिच्याकडे आपण कधी लक्षच देत नाही, जिला आपण आयुष्य जगताना विसरूनच जातो. परंतु आपलं जे अंतर्मन असतं, जी चेतना असते, ती आपली साथ कधी सोडत नाही. कितीही मोठं दुःख येऊ द्या, मृत्यूही येऊ द्या, परंतु आपलं अंतर्मन आपली साथ कधी सोडत नाही. मित्रांनो, या गोष्टीतून हेच शिकायला मिळतं की प्रत्येक माणसाला स्वतःच्या मनाला, स्वतःच्या चेतनेला, स्वतःच्या अंतर्मनाला जपता आलं पाहिजे. बाकी गोष्टी तर फक्त मोह माया आहेत. मित्र, नातेवाईक, संपत्ती आणि शेवटी शरीरही आपले साथ सोडतच ना. म्हणूनच सर्वात जास्त प्रेम स्वतःच्या अंतर्मनावर करा, म्हणजेच स्वतःवर करा, स्वतःसाठी जगा. धन्यवाद मित्रांनो. आजची गोष्ट ऐकून नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल होईल ही मला अपेक्षा आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर आमचं जीवन एक रंगमंच हे चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत पाहत रहा जीवन एक रंगमंच. थँक्यू फ्रेंड्स.